नागपूरमधल्या हिंसाचार प्रकरणी 8ही आरोपींना कोर्टानं आता कोठडी सुनावलेली आहे। 4 आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे, तर उर्वरित 4 आरोपींना 23 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे। 4 आरोपींना 23 मार्चपर्यंत आता पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे, तर उर्वरित 4 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तहसील पुलिस स्टेशन वालों ने आरोपियों को उठा के लाए थे और चारों के चारों जो आरोपी थे उनको तहसील पुलिस स्टेशन कोर्ट ने एमसीआर कर दिया उनका, और उनकी बेल एप्लीकेशन लगाई गई है, जो कि अभी थोड़ी देर में उन लोग को बेल भी मिल जाएंगी इंशाल्लाह। जहां तक है उसमें सब तहसील पुलिस स्टेशन के एरिया के अंडर जो आते हैं जुरिस्डिक्शन में, वहां के सभी आरोपी हैं जिनको लेकर आया गया है, और 2 आरोपी ऐसे जिनको पीसीआर दिया गया है, और 2 आरोपी जो पिछले थे उनको फिर से रिपीट किया गया पीसीआर के लिए। और जो पुलिस क्या कर रही है, एक ही पुलिस स्टेशन में रह के 4-4 एफआईआर कर दे रही है, और 4-4 एफआईआर में अलग अलग आरोपियों को फिर से अरेस्ट कर रही है, और एक एक करके अरेस्ट करके कोर्ट में लेकर आ रही है, जिसकी वजह से वो एक हरासमेंट तौर पे दे रही है। और सारा जो इनका पुलिस कस्टडी के जो पेपर है वो सब कॉपी पेस्ट पेपर है। आता फहीम खान हा एनसीआर मध्ये पाठवलाय, त्याला मेडिकल प्रॉब्लेम होता, त्याला ट्रीटमेंट दिली, डिस्चार्ज झाला, त्यानंतर त्याला एनसीआर मध्ये घेण्यात आलाय आणि पीसीआरचा राईट रिझर्व ठेवलेला आहे। वकिलांच्या प्रतिक्रिया आता आपण ऐकल्या, काय माहिती आहे त्या अनुषंगाने ते देखील आपण ऐकलं। मात्र या संदर्भातली अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत। ज्ञानेश्वर पवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। ज्ञानेश्वर, 4 आरोपींना 23 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली गेली आहे, उर्वरित 4 आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली गेलेली आहे। काय सगळी अपडेट मिळते, सुनावणी दरम्यान नेमकं काय काय घडलं? अगदीच अजिंक्य, आज दुपारी 8 आरोपींना जे आहे ते नागपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। त्यावेळेस न्यायदंडाधिकाऱ्यांनी 4 आरोपींना जे आहे ते न्यायालयीन कोठडी सुनावली, तर 4 आरोपींना जे आहे ते पोलीस कोठडी सुनावण्यात आली। मात्र यामधील मुख्य आरोपी असा संशय असलेला फहीम खान जो आहे, या फहीम खानला देखील जे आहे ते सरकारी वकिलांकडून जी माहिती मिळाली आहे त्या अंतर्गत जे आहे ते त्याला देखील पोलीस न्यायालयीन कोठडी जी आहे ते देण्यात आली आहे। कारण की फहीम खान यांनी पोलीस ठाण्यामध्ये आपल्या वकिलामार्फत जे आहे ते माझी तब्येत बिघडल्याची माहिती दिली होती आणि वकिलाच्या माध्यमातून न्यायालयाला सांगण्यात आले होते। त्यानंतर न्यायालयाने फहीम खान याला जे आहे ते वैद्यकीय तपासणी करून उपचार करण्यासाठी त्याला परवानगी दिली आणि त्यानंतर नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये त्याच्यावर उपचार देखील करण्यात आले। मात्र सद्यस्थितीमध्ये जे आहे ते फहीम खानला न्यायालयीन कोठडी दिली असली गेली तरी सरकारी वकिलांकडून जी माहिती मिळाली आहे, जे फहीम खान यांना पोलीस कोठडी देण्याबाबतचा निर्णय जो आहे तो अजूनही राखून ठेवलेला आहे। त्यामुळे अजूनही आपण जर पाहायला गेलं तर वकिलांकडून जी माहिती मिळाली आहे, फहीम खान यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे असे जे आहे ते आरोप जे आहे ते गुन्ह्यामध्ये जे आहे ते नोंद करण्यात आले, कारण की नागपूर हिंसाचाराचा प्रमुख आरोपी असा संशय देखील त्याच्यावरती आहे। आणि त्याच अनुषंगाने सायबर पोलीस असेल, नागपूर पोलीस असेल, त्या अँगलने तपास देखील करत आहे। काही दुसरे काही अँगल जे आहे ते या नागपूरमध्ये जो हिंसाचार घडून आला याच्याशी काही जोडल्या जाऊ शकतो का, या अँगलने देखील नागपूर पोलिसाचा, सायबर पोलिसाचा जे आहे ते एकूणच तपास सुरू आहे। त्यामुळे आता पुढील जे आहे ते सुनावणी कधी पार पडते ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे ज्ञानेश्वर, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।